राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तर आपल्याला म्हणजे सांगितलंच होतं ना का शेतीचं काही काम करत असताना नॉर्मल पायाला दुखापत झाली आणि त्या टायमाला थोडासा पाऊस होता आणि मग त्या पावसामुळे पाण्यामध्ये तो पाय भिजला होता आणि ती जखम जास्त चिघळली होती। मग डॉक्टरांकडे गेलो, गोळ्या औषधं घेतली आणि पायाची म्हणजे अशी ड्रेसिंग मलमपट्टी वगैरे केली। मग डॉक्टरांनी सल्ला दिला होता का थोडंसं आता बाहेर फिरू नका, पाण्यामध्ये पाय जास्त भिजू नका, आराम करा। तर मग आता आपण सध्या आराम करतोय। पण मग आपल्या बऱ्याच मित्रांनी कसं आहे, आपल्या व्हिडिओची भरपूरच आवड आहे, प्रेमाची माणसं आहे ती। मग बरेच मित्र म्हणायचं का तुमचा व्हिडिओ काही येत नाही आता। तर मग बऱ्याच मित्रांच्या कानावर काही गोष्टी नव्हत्या, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होता। परंतु मग आता काही मित्रांनी व्हिडिओ पाहायला भेटला असेल, वेळ भेटली असेल नसेल असो, तरी पण आज मी हा जागेवर बसल्या बसल्या आपल्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे आणि एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो। आणि असे व्हिडिओ बनवणंसुद्धा महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे का इंस्टाग्रामला किती पैसे भेटतात, फेसबुकला किती पैसे भेटतात आणि यूट्यूबला किती पैसे भेटतात। यूट्यूबला जास्त पैसे भेटतात का इंस्टाग्रामला फेसबुकला जास्त पैसे भेटतात, ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहेत मित्रांनो। तर चला आता विषयाला सुरुवात करू। मित्रांनो, जरी मला बाहेर जाता येत नसेल ना, तरी पण मग मला जो वेळ आहे आता बसल्या बसल्या का होईना आपल्यासाठी ह्या महत्त्वपूर्ण माहिती देणंसुद्धा गरजेचं आहे। तर चला आता मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे इंस्टाग्राम हा सोशल मीडिया जास्त व्हायरल आणि जास्त म्हणजे आता पॉप्युलर बनला आहे। बारीक बारीक पोरासुद्धा इंस्टाग्राम जास्त पाहतात, कारण त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ राहतात, वर ढकलला का आला शॉर्ट व्हिडिओ आणि कॉमेडी अतिशय इंटरेस्टिंग म्हणजे मस्त व्हिडिओ राहतात, ते मनोरंजन। आणि फेसबुक ओपन राहतात आणि यूट्यूब ओपन राहतात, यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ राहतात ते, आणि ते यूट्यूबवरचं सुद्धा शॉर्ट व्हिडिओ जास्त चालत होते आणि यूट्यूबवरची लॉंग व्हिडिओ राहतात ना, मग तो पाहायला आजकाल कसे लोकांनी वेळ भेटत नाही, जास्त 10, 20, 15, 9, 10 मिनटाचा असे व्हिडिओ पाहायला वेळ भेटत नाही। मग त्याच्यामुळं जास्त करून लोक कुठं जातात आज, तर जास्त आपला इंस्टाग्रामला किंवा शॉर्ट रील पाहतात ती। पण मित्रांनो, आता इंस्टाग्रामला नेमका कमाई कशी आहे आणि किती आहे ते मी आपल्याला सांगतो। तर आपण एक उदाहरण घेऊ का आपला यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ येते, शॉर्ट व्हिडिओला कमाई कमी आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा मित्रांनो म्हणजे कमाई कमीच राहते, म्हणजे कमाई जास्त काही इंस्टाग्रामला भेटत नाही। व्हिडिओ भरपूर व्हायरल होतं ती, तुम्ही व्हिडिओ टाकला ना तर कधी मिलियनवर जातात, कधी करोडोसुद्धा जातात, काही 1-1 लाख 2-2 लाख फॉलोअर्ससुद्धा भरपूर भेटत होते। पण इंस्टाला जास्त कमाई नाही मित्रांनो, कारण ते शॉर्ट व्हिडिओ राहतं ते। पण एक फायदा असा आहे मित्रांनो का ज्यावेळेस तुमचं जास्त फॉलोअर भेटतील ना, आता इंस्टाला कमाई जर नाही तर तुम्ही म्हणशाल बा आता मग ह्या लोकांनी इंस्टाग्राम का खोलितात, तर इंस्टाचे व्हिडिओ बनवायसाठी जास्त काही म्हणजे अशी एडिटिंग करावं नाही लागत, म्हणजे काही करतात एडिटिंग, म्युझिक वगैरे सगळ्या गोष्टी। पण इंस्टाग्रामला म्हणजे कुठली म्युझिक वापरली तरी कॉपीराईट क्लेम वगैरे त्याचा काही धोका नाही राहत। त्याच्यामुळं मग कुठली पण व्हिडिओ उचलता येतो, टाकता येतात, कुठलाही म्युझिक वापरता येते, तिथं एकमेकाच्या कॉप्या करता येते। फक्त काय होतं आहे, कॉमेडी सीन तोच फक्त पार्ट बदलेलं राहतं ते। आणि इंस्टाला जर जास्त फॉलोअर झालं ना मित्रांनो, तर मग तुम्हाला स्पॉन्सरशिप भेटू शकते, हा फायदा आहे इंस्टाचा। स्पॉन्सरशिप भेटते म्हणजे कुठे एखाद्या कंपनीची जाहिरात, एखाद्या दुकानाची जाहिरात तुम्ही करू शकतात, ही कमाई इंस्टाला जास्त आहे। आणि जो पेमेंट येत असेल इंस्टाला तो कमी आहे, पण इंस्टाला तुमचं जास्त फॉलोअर वाढल्यानंतर आहे ना, तुम्हाला प्रमोशनचे जास्त पैसे भेटतात, तुमचं फॉलोअर आणि इंस्टाला फॉलोअर पटपट वाढतात। परंतु इंस्टाला कमाई कमी आहे मित्रांनो, ह्या लक्षात घ्या। फक्त तुम्हाला स्पॉन्सरशिपचं किंवा कुठले व्हिडिओ बनवायचे ते तुम्हाला पैसे भेटू शकतात, फक्त जे मॉनिटायझेशन क्रिया
इकडून पैसे थोडेसे इंस्टाला कमी येतात ते. त्यानंतर आता आपण फेसबुकचा विचार करणार आहेत. तर मित्रांनो, फेसबुकसुद्धा यूट्यूबसारखंच आहे. फेसबुक हा मॉनिटाईज होतो आहे. फेसबुकला आपल्या अडचणमध्ये पैसे जमा होतात. फेसबुकला साधारणतः बरी कमाई आहे, चांगली कमाई आहे फेसबुकला. आता तुम्ही म्हणाल इंस्टाला कमाई नाही, मग आम्ही इंस्टाग्राम चालूच नाही करू का? तर नक्कीच मित्रांनो, इंस्टाग्राम पण चालू करा. कमाई स्पॉन्सरशिपच्या रूपानं आहे, जाहिराती वगैरे भेटतात. आपल्याला जे सोपं वाटत असेल ते नक्की करा. पण इंस्टा, फेसबुक यापेक्षा सगळ्यात जास्त कमाई जी असेल ना मित्रांनो, तर ती आहे यूट्यूबला. कारण ह्या आम्ही आमच्या अनुभवानुसार सांगतो आहे. यूट्यूबला जर कधी इंस्टाग्राम एवढं जर यूज आलं मिलियनना, तर सारखं मिलियनना, तर तुम्ही लाखो रुपये पेमेंट घेऊ शकतात, लाखो रुपये कमवू शकतात. असा इंस्टाचा फायदा आहे मित्रांनो, आपला यूट्यूबचा फायदा आहे मित्रांनो. आणि यूट्यूबलासुद्धा तुम्हाला 50,000च्या पुढं जर सबस्क्रायबर गेले तर स्पॉन्सरशिप भेटू शकते. परंतु यूट्यूबचं असं आहे मित्रांनो, का एकदा का तुम्हाला म्हणजे आता बरेचसे मित्र म्हणतात यूट्यूबला पेमेंट हा किती राहतो आहे मासिक, तर मासिक पेमेंट यूट्यूबचा सांगता येत नाही, ते यूजवर राहत आहे मॉनिटायझेशन क्रियानंतर. परंतु यूट्यूबला जर तुम्हाला 10,000 ते 15,000 रुपये मासिक कमवायचे असतील तर साधारणतः तुमच्या चॅनलवरती 50,000 सबस्क्रायबर हे पूर्ण असावेत. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे महिन्याच्या महिन्याला कमाई करू शकतात. आणि नसले 50,000 यूज ना, तरी पण आपला सबस्क्रायबर ना, तरी तुम्हाला यूज चांगला असणं गरजेचं आहे. यूज पैसा राहतो आहे, पण इंस्टापेक्षा नक्कीच यूट्यूबला जास्त पेमेंट आहे आणि पैसा जास्त भेटतो यूट्यूबसाठी. त्यानंतर आता यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ आहेत. आता बरेच मित्र म्हणतात आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे. शॉर्ट व्हिडिओची कमाई कमी राहते आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही त्यांच्यासाठी शॉर्ट व्हिडिओचा फायदा काय राहतो आहे का सबस्क्रायबर वाढतात, मात्र वॉच टाईम काय वाढत नाही मित्रांनो. असा हा फायदा आहे यूट्यूबचा आणि इंस्टाचा. इंस्टाला कमाई थोडी कमी आहे, फक्त स्पॉन्सरशिपचा पैसा तुम्ही कमवू शकतात इंस्टाग्रामवरून आणि तुम्ही पॉप्युलर बनू शकतात. म्हणजे तुम्ही इंस्टासुद्धा चांगला आहे, कारण इंस्टावरून सुद्धा तुम्ही फॉर्मला येऊ शकतात. इंस्टावरून सुद्धा तुम्हाला सोशल मीडियावर तुमची कला तुम्ही दाखवू शकतात. आपला यूट्यूब चॅनल जर असेल आणि इंस्टाग्राम पण असेल ना, तर मग आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक इंस्टालासुद्धा देऊन तुम्ही तिकडले फॉलोअर्स आपल्या सबस्क्रायबरच्या रूपाने इकडं घेऊ शकतात. म्हणजे यूट्यूबलासुद्धा त्याचा फायदा होतो आहे. तर तुमचा इंस्टाग्राम आणि यूट्यूब हा असावा, म्हणजे इंस्टाग्रामला व्हिडिओ टाका, यूट्यूबला पण टाका आणि इंस्टाग्रामला जास्त लोक पाहते त्याच्यामुळे तिकडं तुम्ही तुमच्या चॅनलचा प्रमोशन करू शकतात. पण कमाईच्या बाबतीत सगळ्यात जास्त यूट्यूब हा हायस्ट आहे, हा प्लॅटफॉर्म चांगले आहे. तर मित्रांनो असे आणि बरेचसे मित्र म्हणतात काही यूज वगैरे येते नाही, काही सगळ्या गोष्टी. तर आता यूज डाऊनचा खेळ आहे. येतं मागं मी आपली सांगतो होता, कधी कमी जास्त होतच राहत आहे. मेहनत ही करावंच लागते आपल्याला. तर असं होतं बरेच मित्र विचारतील का इंस्टा खोलावं का यूट्यूब खोलावा, तर इंस्टा पण खोला तुम्ही, यूट्यूब पण खोला. मी असं नाही म्हणणार का इंस्टाला कमाई नाही, मग तुम्ही इंस्टा चालू करू नका. पण इंस्टाला कमाई त्या टायमाला आहे आणि इंस्टावरून सुद्धा तुम्ही पॉप्युलर बनू शकता. इंस्टा पण चांगलं आहे मित्रांनो, फक्त कमाईच्या मानानं यूट्यूब मोठं आहे असो. तर बघा मित्रांनो, कष्ट करा दोन्ही पण चॅनल. फेसबुक पण खोला, फेसबुकसुद्धा मॉनिटाईज होतो आहे. आणि मित्रांनो अशा पद्धतीनं आणि जर कधी कोणाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला, आपल्या मित्रांसमोर. याची मला रोजच सराव आहे आणि हे एवढी विश्रांती घेऊन मला काही जमत नाही मित्रांनो असो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि हाईप प्रत्येकानं करीत चला. जय जवान, जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.